नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ति मुक्ता पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु झेंडू जी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय सब संतन की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायकौ जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चारथेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्य हृद्यवरुध्यतत्र कृत्वेषुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपावनमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं
रुचिरथं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ दत्ताबाई की जय। आता वंदु संत सज्जन जे सर्वांगी चैतन्य घन ज्यास गुण निर्गुण समसमान ते निज जीवन सद्भावा त्यांची सद्भावी ऐकता गोष्टी चैतन्य घन होय सृष्टी लागी परमानंदी दृष्टी ऐसी कृपा दृष्टी साधूंची। प्रस्तुत ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईंच्या चातुर्मास्याच्या या सेवेकरता आपल्या या चतुश्लोकी भागवताच्या मंगलाचरणातील प्रकरणातील ही 7व्या दिवसाची सेवा आणि 7व्याच क्रमांकाच्या ओवीने सुरुवात होत आहे। हा योगायोग आहे हा। तर या 7व्या ओवीमध्ये नाथ महाराज आता जे संत सज्जन आहेत त्या संत सज्जनांचं यथार्थ वर्णन त्यांच्या वर्णनातून त्यांच्या सहवासातून त्यांच्या वंदनातून त्यांच्या नमस्कारातून आणि त्यांच्या सेवेतून सामान्य जीवाला जिज्ञासू साधकाला सेवकाला काय महद लाभ प्राप्त होतो याचा विचार या 2 ओव्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणाने अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला आपल्याला सांगतायत आणि त्याचबरोबर त्यातून ग्रंथाचं नमन मंगलाचरणसुद्धा साधत आहेत। ही संतांची नाथांची एक विशेष हातवटी आहे। संत महात्मा या भूतलावर जो अवतीर्ण झाला तो केवळ जगत कल्याणाकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे साधू महात्मा केवळ आणि केवळ जगतामध्ये परोपकाराकरता प्रगट झालेला असतो। त्याचं जीवन स्वतः कृतकृत्य आणि परिपूर्ण जीवन झालेलं असताना सुद्धा भक्तीचा ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता फक्त त्याचं जीवन साधू महात्म्याचं शिल्लक राहिलेलं असतं। तुकोबरा म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो जीवन पूर्ण झालं काम नाही झालो पायी रिकामा हावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वै सोने। तुकोबरा म्हणतात आता साक्षीत्व रूपाने जीवन जगायचं आता जीवन परिपूर्ण झालेला मग चेष्टा करायच्या कोणत्या चेष्टामध्ये आपण व्यवहारात समजतो तशा एकामेकाच्या उखळ्या पाखळ्या करायच्या टिंगलटवाळ्या करायच्या नाही चेष्टा शब्दाचा अर्थ क्रिया आणि त्या क्रिया करत असताना कुठल्या क्रिया करायच्या तर त्या क्रिया वेदाने ज्या सांगितलेल्या आहेत जीवनमुक्त माणसाला जे जीवनमुक्त माणसाकडनं जे घडत असतं ज्या ज्या वेदात वर्णन आहे तेच त्या संत पुरुषाकडनं घडतं आणि ते जर काही असेल तो का म्हणे आता पुरलो उपकारा पुरता आणि असं उपकारी जीवन एवढ्या करताच ते असतात येथे उपकारासाठी
आले घर ज्या वैकुंठी तुकोबरांतात वैकुंठात राहणारे विकुंठ अवस्थेला प्राप्त झालेले वैकुंठ नाम स्वरूपाच्या नामाशी अभिन्न साधना करून अभिन्नत्व प्राप्त करून घेणारे तिथं अखंड वैकुंठ स्थितीमध्ये राहणारे जे संत महात्मे ते इथं सामान्य अवस्थेवर सामान्य लोकांमध्ये येऊन वागतात. हे कशासाठी? उपकारासाठी. अगणित उपकार केले आणि हे उपकार साधू महात्मा करतो. जगात अनेकांची जीवावर उपकार असले तरी संतांचे जे उपकार आहेत ते काही आगळे आणि वेगळे आहे. तसे उपकार दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून कान्होबारायांचा एक वासुदेव आहे. त्या वासुदेवामध्ये तुकोबारायांचे बंधू म्हणतात, कान्होबाराय म्हणतात वास्तविक पाहता ते प्रमाण मनाच्या कृपेच आहे, पण संप्रदायामध्ये रूढीगत ते संतांच्या उपकाराचं मानल्या जातं. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ओ ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दान, मन ओने आलो या देशा. म्हणून या देशाला आलो. याच्यात का तर आमच्यावर मनाने कृपा केली असं त्या अभंगातला भावा अर्थ मिळवणी आहे. परंतु परंपरेनं सांगलं जातं संतांनीही उपकार केले, आईबाप सुद्धा करू शकत नाही. असे तुम्ही सांगा. अभयदान आणि अक्षयदान कोण देऊ शकतं काय? नाही. हा अक्षदा टाकायचं दान ते करू शकतात, पण अभयदान अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारं असं दान आईबाप देऊ शकत नाही, अभय देऊ शकत नाही. कारण तेच भीतीने ग्रस्त आहेत आणि तेच क्षययुक्त संसारामध्ये नित्याने समजुतीने वावरतात. त्यामुळे अक्षयाचं दान देऊ शकत नाही, धर्माचा मार्ग ते दाखवू शकत नाही. म्हणून संत महात्मा करतात. आणि हा जो विचार आहे, आपण मागे विचार केला, हा जो विचार खरा धर्म विचार, नीतीचा विचार, हा व्यवहार धर्मनीतीचा व्यवहाराचा विचार, सद्विचार संत संगतीमध्ये संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होतात. आणि म्हणून मी मागे बोलून गेलो की संत जीवन हे असं एक जीवन आहे की संत जीवनाशी सामान्य जीवाचा संबंध आला रे आला की संत जीवनाच्या सहवासामध्ये सामान्य जीवाचं जीवन अगदी पलटून जातं. त्यात मूलगामी आणि समग्र आणि मूलगामी असा परिणाम त्याच्या जीवनामध्ये घडतो की होत्याचं नव्हतं होतं. काय होतं? होत्याचं नव्हतं होतं, असं नव्हत्याचं होतं होतं. दोन्ही गोष्टी घडतात. होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं होतं होतं. जीवपणा होता तो जीवपणा संपतो, नसलेला शिवत्व प्राप्त होतं. जीवत्व जातं होतं आणि शिवत्व प्राप्त होतं नव्हतं. व्यावहारिक दृष्टीतून घ्या फक्त, नाहीतर जीव आणि शिव एकच आहे, नाहीतर मग लगेच शब्द पकडून घ्यायचे असा जाणकार श्रोते असतात. तर अशा प्रकारे जीवत्व शिवत्व जाऊन आणि पुन्हा शिवत्व नव्हतं आपल्याकडं, आपली समजूत नव्हती ती जीवत्वाची देतात. आपल्याकडं अमरत्व आपण म्हणजे मृत्यूग्रस्त समजत होतो, मरणार समजत होतो, परंतु ते अमर करून देतात. अज्ञानत्व हरवतात आणि ज्ञानत्व परत करून देतात. हा बदल अगदी दृष्टांताने जर बोलायचं झालं तर लोखंड आणि परीस काय होतं? आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने. म्हणजे परीसाचा हा महिमा आहे की लोखंडाला एखाद्या धातूला जर स्पर्श लागला ना, स्पर्श झाला तो कोण्याही भावनेनं हो, परीसाला लोखंडाचा कोण्याही भावनेने स्पर्श हो, त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. किती बदल होतो? सोनं काळं, लोखंड काळं कुट्ट, रंग कसा होतं? कांती त्याची बदलून जाते. पुन्हा त्याचं भाव किंमतमध्ये किती फरक पडतो? जे घनानं क्विंटलनं विकल्या जातं ते अगदी मास तोड्यावर ग्रॅमवर विकल्या जातं. म्हणजे किती फरक पडतो? त्याची किंमत वाढते, त्याचा भाव वाढतो आणि त्याचं रूपसुद्धा बदलून जातं. आणि मान्यता किती सन्मान राहतो? तुम्ही सांगा, क्विंटलभर आणलेल्या असाऱ्या, आपले बिल्डिंग बांधण्याकरता आणलेली असाही सळया, त्या तुम्ही अंगणात टाकून ठेवता की घरात लॉकरमध्ये ठेवतात? बरं, किती आणलेल्या आहे? क्विंटलभर आणलेला स्टील, पण कुठं ठेवतात? उघड्यावर. त्याला कुलूपसुद्धा
नाही. आणि 1 ग्रॅम भर, जास्त नाही, किती, 1 ग्रॅम आणलेलं सोनं कुठं ठेवतात? नुसतं कुलपात नाही, घरालाही कुलूप असतं, त्याच्यात कपाटाला लॉकरमध्ये लॉकर, त्याच्यामध्ये डब्बी, त्या डब्बीमध्ये रेशमाचं कापड, आणि त्याच्यामध्ये पुन्हा गुलाबी रंगाचा कागद, त्यामध्ये गुंडाळून डब्बी लावून घेतात. लॉकरचं कुलूप, त्याच्या बाहेरचं कुलूप, एवढे कुलप कशामुळे? तुम्ही म्हणाल महाराजांना बरीच माहिती आहे, महाराजांकडे आहे का? नाही बरं. त्या भानगडीमध्ये आणि आई साहेबांनी अशी ती बुद्धी देऊ सुद्धा नाही. कारण सोना हराम करता आहे. सोनं आहे, त्याला झोप नाही. त्याचं हिंदीमध्ये त्याचं सोना आहे ना, सोना, ते म्हणतो ज्याच्याजवळ सोना आहे, सोना म्हणजे झोपायचं नाही. झोपलं तर सोनं गेलं, ते झोपच उडवून टाकते. मग झोप जर व्हायची असेल तर आपल्या आई साहेबांना यांच्याकडे आपण प्रार्थना करू, फक्त आमच्या जीवनाचं सोनं बनवा. पदरात सोनं नाही पडलं त्याची अपेक्षा नाही पडली तरी काही गरज नाही. फक्त जीवनामध्ये तुमचा साधू संतांचा परिरूपी परोस आमच्या जीवनाला लागून आमचं जीवन कृतार्थ होऊ द्या. आणि तुम्ही जो भक्तिसुखाचा आनंद लुटला तो आमच्या जीवनामध्ये लुटायला मिळावा. बस जन्मोजन्मी संतांची, संत साहित्याची, परमात्म्याची श्वासोश्वासाला संत सेवा ही घडावी, एवढीच फक्त भावना. आणि हा भाव कुठं प्राप्त होत असेल तर हा संतांच्या संगतीत, याला सद्भाव म्हणतात. आणि तोच सद्भाव पुढे बोलणार आहे 8व्या ओवीमध्ये, 7व्या ओवीमध्ये आहे. आणि 8व्या ओवीमध्ये सद्भावाचा विचार नाथ महाराजांनी सांगितला आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, आता वंदू संत सज्जन. आता वंदन कोणाला करायचं, आता केव्हा, याच्या विचाराकरता आपल्याला कालच्या प्रवचनाचा आढावा थोडक्यात घ्यावा लागेल. मग म्हणाल महाराज आता कालच्या प्रवचनाचा आढावा पुन्हा 5 तास नाही, तर काल थोडक्यात गोसावारा म्हणतात त्याला सूत्ररूपाने. काल आपण पाहिलं की नाथांनी आपली कुळदैवत जी असणारी एकवीरा रेणुका माता, तिला ऐक्यपणाने दर्शन झाल्यानंतर आपलं ऐक्य रूप साधल्या गेलं. वाणी त्यांच्यामध्ये कुंठित झाली, वाणी स्थिरावली आणि त्यामुळे वर्णन करता येत नाही. म्हणून एकवीराचं वर्णन संपवून नाथ महाराज म्हणतात, आता वंदू संत सज्जन. आता कोणाचं वंदन करू, आता आम्ही संत सज्जनांचं वर्णन करतो. काय संत सज्जन म्हणजे कोण आहे, संत म्हणजे काय आहे, सज्जन म्हणजे काय आहे, जास्त खोलात न जाता आपल्याला, कारण पुढेही ग्रंथाचं चिंतन आपण एक जास्त जर चिंतन करत गेलो तर पुढे ओव्या पुन्हा आपल्याला बरोबर येईल आणि मग त्याचं चिंतन होणार नाही. आणि एवढं आपल्याकडं ज्ञानसुद्धा नाही. आईसाहेब करून घेत आहेत ते त्या पद्धतीनं होणार आहे. आपण करणारं कोणी नाही, जे ते करून घेतील त्याच पद्धतीनं. तर आता वंदन करू. संत म्हणजे काय आहे, तर संत शब्दामध्ये सत हा शब्द आहे. सत म्हणजे परमात्मा, सत म्हणजे परमात्मा. आणि त्या सत शब्दाला, त्या सत स्वरूपाला जे प्राप्त झालेले आहे ते संत आहेत. एक भाव मला स्मरण झाला, लागला तर घ्या, पटलं तर घ्या. टीव्हीच्या मालिकेत जाऊ नका. पटलं तर घ्या म्हणजे एक मनामध्ये भाव निर्माण झाला. संत, सत, अंत. ज्या सतचा अंत होत नाही त्या सतला अंत शब्दाचा अर्थ मी थोडा अलीकडे घेतो, भावात्मक अर्थ काढतो. भावात्मक अर्थ आपल्यासमोर मांडतो. मला जो भावला अर्थ त्याप्रमाणे, कारण शब्दाचे अर्थ काही अर्थांशी गृहीत धरल्या जातो. त्याप्रमाणे संत शब्द आपण एक तो सतरूपाशी प्राप्त झालेले, अभिन्न झालेले, सतरूपाचं मार्गदर्शन करणारे आणि सत्मार्गाचं स्थापना करणारे असे जे आहेत ते संत आहेत. परंतु मला एक भाव स्फुरण झाला तो असा, सत अंत. अंत शब्दाचा अर्थ त्याला संकोचित करणारे. सत शब्द कसा आहे, सत तत्व कसं आहे, व्यापक आहे. हरी व्यापक सर्वगत समाना, तुलसीदासांनी सांगितलं सर्वगत आहे. आणि आपण नेहमी ऐकतो आदी अंती अवघा हरी एक. परमात्मा आदी आहे म्हणजे अगोदर आहे. अगोदर म्हणजे कोणाच्या, सर्वांच्याच अगोदर आहे, सर्वांच्याच अगोदर आहे. तो आदी आहे आणि अंती सर्व संपून जाईल.
परंतु तो संपणार नाही. ऐका, सर्वांना जन्माला घालणारा आणि सर्वांचं बारसं घालणारा आणि सर्वांच्या तेरव्याला पितर बसणारा तो देव आहे. म्हणजे सर्वांचा अंतसुद्धा तोच आहे आणि मध्यंतरीसुद्धा तोच आहे. असा व्यापक, असा स्वरूपाच्या दृष्टीने आणि व्यापकाच्या दृष्टीने सर्व ठिकाणी येतो. व्यापक आहे म्हणून पंचदशीमध्ये त्यांचं वर्णन करत असताना विद्यारण्यजी स्वामी म्हणतात की न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वान नापी कालता न वस्तुतोपी सार्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा. त्या परमात्म्याला व्यापक म्हणतात, अनंत म्हणतात का? न व्यापित्वात देशतंतो, त्याला देशाचा अंत नाही, त्याला काळाचा अंत नाही, त्याला वस्तूचा अंत नाही. तो प्रत्येक वस्तूत आहे, प्रत्येक देशात आहे आणि प्रत्येक काळामध्ये आहे. प्रत्येक पदाचं वेगवेगळे प्रमाण वेगवेगळ्या संतांचे उपनिषदातले आणि शास्त्रातले पुरावे आपल्याला श्लोकाच्या ओव्यांच्या माध्यमातून देता येतील, परंतु त्या जास्त खोलात आपल्याला जायचं नाही. असा सत असणारा जो व्यापक असणारा परमात्मा, परंतु त्यालाही सुद्धा संकोचित अंत, त्याला संकोचित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते संत आहे. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. तो म्हणतात व्यापका गवसनी नाथ महाराज ज्ञानोबरायांची उभी आहे, मला आठवत नाही. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृती माश्रिता या श्लोकावर आहे. त्याचं अंतकरण ते भगवान म्हणतात की मला व्यापक असणाऱ्याला सुद्धा त्याचं अंतकरण काय झालं? गवसनी घातलं. म्हणजे मला सुद्धा त्याने साठविला राहे हृदय संपुष्टी, म्हणजे हृदयात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. असा व्यापक असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा संकुचित केलं. मग जे संत आहेत आणि असे संत पुन्हा कसे सज्जन संत आहेत, पुन्हा सज्जन आहे. सज्जन शब्दामध्ये पुन्हा सत शब्द आलात, सत्तत्व आलंच, परंतु ते सत्तत्व सज्जन शब्दाचा दुसरा अर्थ माझ्या भावनेतून तयार, मला भावनेतून त्याचा अर्थ असा भावला तो असा की सज्जन, सत स्वरूपापासून जायते जन्माला आलेलं आणि सत न नियते नेणारं. सत कने जन्मलं, सतमध्ये जगले आणि सत परमात्म्याकडे गेले किंवा सत परमात्म्याकडे नेणारे, जे आपल्या इतर लोकांना सुद्धा सत असणाऱ्या परमात्म्याकडे, सद्धर्माकडे, सद्नामाकडे, सत्स्वरूपाकडे ज्यांचा प्रवास जन्मापासून मरेपर्यंत ज्याचा सतचा संबंध आला, सत्सून जन्म झाले आणि सदापर्यंत प्राप्त झाले, असे जे आहेत त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. आणि त्याला असं सज्जन अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून याच्याकरता या भावाला मला एक असं अनेक प्रमाणातून याच्यातून मला अर्थ याचा पुष्टी देता येईल. तुकोबरा म्हणतात सज्जन तो शब्द सत्य जो माने षडी दुर्जन आणि काशी. तुकोबरा म्हणतात सज्जन तो शब्द, कुठला सज्जन शब्द आहे तो, त्याला काय म्हणतात की सत्य जो माने, जो सत्य मानतो तो सज्जन. म्हणजे सत्याविषयीची मान्यता ज्याच्या अंतकरणामध्ये आहे की आपण त्याच्यापासून जन्माला आलो आणि आपल्याला जायचं शेवटी कुठं आहे? सतमध्येच. अशी सत्वरची जी भावना ज्याच्या मनामध्ये मान्यता ज्याच्या झालेली आहे तो सज्जन आहे. तुकोबरा एके ठिकाणी म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता व गुण मिळेची ना. तुकोबरा म्हणतात तसा सज्जनापासून त्या सज्जनांकडं अवगुण मिळत नाही. सत म्हणजे सत्यच आहे, असत्य गुण तिथं तेथे दुष्ट गुण न मिळे, निशेष चैतन्याचा वास झाला माझी. सत्स्वरूपामध्ये ते लीन झाले, ती सज्जन आहेत. तुकोबरा पुन्हा सज्जनाचा विचार करत असताना एका ठिकाणी म्हणतात ठाव नाही रीता कोठे देवा विन ऐसे ते सज्जन संतवानी. ठाव नाही रीता कुठे देवावून, देवाशिवाय दुसरं रिकामं ठिकाण कुठं राहिलं नाही, अशी ज्यांची भावना झाली ऐसे ते सज्जन संतवाणी. संतांची वाणी काय? ते सज्जन आहे. कोण? ज्यांना सर्वत्र परमात्मा दिसायला लागला, परमात्मा दर्शन झालं, म्हणजे सत्स्वरूप झालं. अगदी तुकोबरांच्या भाषेत बोलू नेहमीच्या प्रमाणात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे पद मला महत्वाचं आहे. सत्यत्वे देव
विश्वात व्यापक आहे असा भाव झाला. ही संतांची वाणी आणि ते सज्जन आहे. तुकोबा म्हणतात अशा सत्स्वरूपामध्ये राहणाऱ्या आणि सत्स्वरूपाला प्राप्त करवून देणाऱ्या करणाऱ्या सत्स्वरूपाला प्राप्त झालेल्या सत्स्वरूपाला प्राप्त करवून घेणाऱ्या करवून देणाऱ्या अशा संत सज्जनांना आता मी वंदन करतो, नमस्कार करतो. पुन्हा हे सज्जन कसे आहेत याचा जर विचार केला तर हे संतजन यांचा विचार नाथ महाराज सांगतात ते जे सर्वांगी चैतन्य घन. हे संत कशा सर्व अंगाने चैतन्य घनता त्यांना प्राप्त झालेली आहे. सर्वांगाने ते ब्रह्मरूप झाले. ब्रह्मरूपी संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्मरूपच झालेले आहे. ब्रह्मामध्ये आणि परमात्म्यामध्ये आणि संतांमध्ये भिन्नता नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, तेवा आणि भक्त तुझ्या नाही विचार. तुकोबा म्हणतात देव आणि भक्त तुझेपणा नाहीच, एकरूपच आहे त्यांच्यामुळे. तुकोबारायांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्रीजी करतात, रामेश्वर भट्ट करतात की तुका विष्णू नाही तुझ्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही तुझ्या तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले. आपल्याला गायनाचं अंग नाही परंतु करण्याचा प्रयत्न करावा. सेवी वेळेवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणजे ब्रह्म तुकोबाराय संत असं ते ब्रह्मरूपाला प्राप्त झाले. हे आता संतांचे प्रमाण काय प्रत्येक देव आणि संत भिन्न नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त काय आहे देव आणि संत यांच्यामध्ये भिन्न. फक्त काय निमित्त काय आहे प्रतिमाचं आहे. आता प्रतिमा पूजन करणं आपल्या म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये प्रतिमेकडून सगुणाकडून प्रतिमा पूजनातून आपल्याला सगुणाची भक्ती आणि सगुणातून निर्गुणाची भक्ती अशी आपल्याला साधन प्रथमदर्शी आपल्याला प्रतिमा पूजनाचा निर्देश शास्त्रकारांनी केला. परंतु या सज्जनांचा विचार करत असताना हे सज्जन अतिशय चैतन्य स्वरूप झालेले असतात. त्यांच्यामध्ये नाथ महाराज वर्णन करतात जे सर्वांगी चैतन्य घन म्हणजे चैतन्य घन आहेत. कसे चैतन्य घन आहेत तर ज्ञानोबाराय चिंतन करतात. आत्मज्ञाने चोखडी जे संत माझी रूपडी, तेथ दृष्टी पडे आवडी कामिनी जैसी. ज्ञानोबाराय सांगतात भगवान म्हणतात की अर्जुना ते संत आणि मी कोण आहे भिन्न भाव आहे नाही. आत्मज्ञाने चोखटी शुद्ध आत्मज्ञानाने ते शुद्ध झालेले आहेत. चोखटी म्हणजे शुद्ध शुद्ध आत्मज्ञानाने जे शुद्ध झालेले आहेत पवित्र झालेले आहेत असे जे कोण आहे जे संत आहेत ते कोण आहे ते माझी रूपडी माझंच रूप आहे. माझ्याशिवाय त्यांना माझ्यात आणि त्यांच्यात भेद समजायचा नाही. अशा प्रकारचा तो एकरूप असणारे माझ्या स्वरूपाला प्राप्त होणारे. आता नाथ महाराजसुद्धा भागवतामध्ये याचा सुंदर विचार करतात. म्हणजे एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंदावर टीका करत असताना नाथ महाराज सांगतात जवळजवळ 11व्या अध्यायामध्ये मी जी ओवी सांगतो ही 11व्या अध्यायात आली आणि हीच ओवी भागवतामध्ये 2 ठिकाणी थोड्या उत्तरार्धात बदल आणि पूर्वार्धात एकेका शब्दानं बदल अशा याच्यामध्ये 2 ठिकाणी भागवतात आली. एक 11व्या अध्यायात आहे आणि एक 19व्या अध्यायामध्ये आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती सचेतन माझ्या मूर्ती, दृढ भावे केल्या त्यांची भक्ती ते मज निश्चिती पावले. नाथ महाराज म्हणतात बाबा ह्या ज्या प्रतिमा आहेत ना फोटो आहेत मूर्ती आहेत ह्या माझ्या अचेतन मूर्ती आहेत. तुम्ही सांगा एखादी समजा पांडुरंगाच्या मंदिरात गेलो प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेलो मूर्ती आपल्याला दिसते. कधी कोणाशी बोलली का? ज्याच्याशी मूर्ती बोलली असेल त्याला माझा साष्टांग दंडवत आहे. त्याची भेट झाली तर मी माझं भाग्य समजेल. परंतु चेतन मूर्ती सहसा भाव बोलते परंतु तेवढा पराकोटीचा भाव
त्या जड मूर्तीच्या पाषाणाच्या मूर्तीच्या अचेतन असणाऱ्या मूर्तीमध्ये भाव प्रगट करून आपल्या भावनेने भाव पाषाणात भाव धरितया तारील पाषाण त्यामध्ये त्याच्या भावाने भावरूपता त्या मूर्तीत येते. परंतु भगवान म्हणतात प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती म्हणजे त्या अचेतन आहेत, परंतु संत सचेतन माझ्या मूर्ती म्हणजे चैतन्य घन. नाथ महाराज काय म्हणतात ते सर्वांगी चैतन्य घन म्हणजे ते संत महात्मे सचेतन आहे. आणि म्हणून मंदिरातल्या मूर्तीच्या पूजेपेक्षा संत सज्जनांची जर सेवा केली तर भगवान म्हणतात मंदिरातल्या मूर्तीवर अभिषेक केल्याच्या पुण्यापेक्षाही सज्जनाला नुसता नमस्कार केला, त्याची जर पूजा केली तर त्याचे सद्भक्तीने त्याची जर भक्ती केली तर निश्चित त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. जे दृढ भावे केल्या त्यांची भक्ती ते मज निश्चिती पावली. निश्चित मला त्याच्या संतांची भक्ती करणारा जे चैतन्य घन सचेतन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे त्यांची भक्ती केली तर ती भक्ती मला प्राप्त होते. नाथ महाराज 19व्या अध्यायात हाच भाव, परंतु उत्तरार्धात पूजनाचे भाव अपेक्षा करतात संताकडनं. भगवान प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, भक्त माझ्या चेतन मूर्ती, त्यासी पूजिल्या मी श्रीपती यथा निगुती संतोषे. म्हणजे त्या चेतन स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला त्याला जर त्याची जर पूजा केली तर त्या पूजा करत असताना, परंतु कशी पूजा? भक्तीने प्रेमाने सद्भावाने जर त्याची पूजा केली तर यथा निगुती संतोषे. भगवान म्हणतात मी सुद्धा अतिशय प्रसन्न होतो, मी संतोषयुक्त होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवंताच्या संतोषाने आपल्या जीवनामध्ये काय होतं म्हणजेच भगवंताच्या प्रसन्नतेनं आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रसाद होतो आणि प्रसादाने आपल्या जीवनातलं दुःख सर्व निघून जातो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी ही पर्यवतिष्ठते. आपल्या जीवनातलं दुःख सर्व निघून जातं. परंतु सांगायचं काय? कोणाची पूजा? तर भगवान म्हणतात माझ्याच पूजेपेक्षा मला संत पूजा अतिशय गोड वाटते. संत देखोनी माझी रूपडी. नाथ महाराज म्हणतात संत देखोनी माझी रूपडी, जो धावोनिया लवड सवडी, खेव देवनिया आवडी, मिठी न सोडी विस्मये. भगवान म्हणतात की माझा सर्व भक्त आलेला पाहून जर त्याला आलिंगन दिलं तर त्याला धावत जाऊन आलिंगन जर गेलं तर भगवान म्हणतात की तो मी सुद्धा त्याला मिठी देतो आणि त्याचं आलिंगन त्याला मी हातात धरतो. आणि ज्यांना संतांनी जवळ केलं, जे संतांच्या जवळ गेले, संतांच्या नजरेत आले, कृपेत गेले, भगवान म्हणतात त्याचंच कल्याण होते, त्याचाच मी उद्धार करत असतो. अशा प्रकारचा विचार भगवंताने अनेक ठिकाणी भागवतामध्ये बोलून दाखवला. म्हणजे मला काय चिंतन करायचं आहे? नाथ महाराज म्हणतात ते सर्वांगी चेतन घन, ते कसे आहे? चेतन स्वरूप झालेले आहेत. आता याच्या पुढे भगवान ज्ञानोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की ज्या सगुण स्थिरगुण समसमान, ज्या संतांना सज्जनांना आता आपल्याला वंदन करायचं आहे ते संत सज्जन कसे आहे? तर ज्या सद्भावे, ज्या सगुण निर्गुण समसमान, ज्यांना ज्या संतांना वंदन करतो ते कसे आहेत? त्यांना सगुण आणि निर्गुणातला भेद जाणवत नाही. सगुण आणि निर्गुण हे त्यांना एकरूप वाटतात. आपण खेड्या, मला वाटतं परवा दिवशी खेड्या म्हटला, दोन्ही परी एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेदू रे, खुसरी संगे मोडतील परी, मिळविती एका छंदेरी, काहीच नवजे वाया रे खेड्या, एकची बसवंत अवघिया रे, सम विषमते होची नेदी, जानो निया आगडिया रे, काहीच नवजे वाया रे खेड्या, एकची बसवंत अवघिया रे. बसवंत म्हणजे परमात्मा. हा परमात्मा एकची अवघिया रे, सर्वांमध्ये तो एकच दिसतो. कसा? दोन्ही टिपरी एकची नाद. जसे टिपऱ्या आहेत, दोन टिपऱ्या घ्यायच्या आणि दोन टिपऱ्यांनी एकावर एक टिपरी आदळायची. आदळल्यानंतर दोन टिपऱ्या असल्या तरी नाद किती होतात?
म्हणा दोन नाही, हात दोन आहे, परंतु टाळी वाजवली का आवाज किती होतात? आवाज एक. बरं, दोन पाय आहेत, दोन्ही पायाने चालणं आहे, पायाचं दोन्ही पायाने चालणं आहे, पण चालणं किती प्रकार, क्रिया किती आहे? एक आहे. कशाला एवढ्या दूर? खाली पायाचं काम नाही, टिपऱ्या पायाचं काम नाही, हाताकडे पायाचं चाल काय काम नाही, अगदी दोन ओठ आहेत. या दोन ओठांनी, खालच्या वरच्या ओठांनी बोलल्या जातं. बोलत असताना दोन्ही ओठांची हालचाल चालते, दोही ओठी एक बोलणे. ज्ञानोबा म्हणतात दोन्ही ओठानं काय आहे? बोलणं आहे, परंतु किती? एक. तसं सगुण आणि निर्गुण म्हणायचे दोन, असायचं एक. ग्रस्ताश्रमाच्या दृष्टीने ग्रस्ताश्रमामध्ये पती पत्नी दोन, परंतु असायला एक. म्हणून घरामध्ये पती पत्नीचं एकमत असावं. एकमत, एक अंग असते पण एकमत असं, एकमत असायला पाहिजे. असं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून एक अंग आहे तर दिसायला दोन आहे. तसा देव आणि भक्त एकरूप आहे. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुणामध्ये त्यांना भेद दिसत नाही, दोन्हीही सगुण म्हणतात. आता आपण जर विचार केला तर या उपासकांमध्ये परमात्म्याचे उपनिषदाने दोन रूप सांगितले. द्वेवाव ब्रह्मणो रूप मूर्तंच्या अमूर्त एवच. म्हणजे परमात्म्याचं दोन रूप कसं? एक मूर्त आहे तर एक अमूर्त आहे. एक व्यक्त आहे तर दुसरं अव्यक्त आहे. एक सगुण, त्याला सगुण, एक निर्गुण आहे. एक दृश्य आहे तर एक अदृश्य. आचार्य सांगतात की अस्मिन पदार्थे द्विधा प्रोक्ता दृग्दृश्यंच. दोन पदार्थ कोणते? एक दृश्य पदार्थ आहे, एक अदृश्य पदार्थ आहे. म्हणजेच आपल्या याच्याकरता एक सगुण आणि दुसरा निर्गुण. पण सगुण आणि निर्गुण असला, दृश्य अदृश्य असला, व्यक्त अव्यक्त असला, तरीही सुद्धा ज्या समसमान नाही, तर असे वाद आपल्याला पाहायला सापडतात. निर्गुणाची उपासना करणारे सगुण मानतच नाही आणि सगुणाची काही उपासना करणारे हे निर्गुणाला मान्य करत नाही. परंतु ही अज्ञानातली भक्ती मानावी लागेल. पूर्ण म्हणजे धाडस करून बोलतो थोड्या अंशाने की म्हणजे त्यांना पूर्ण यथार्थ सगुणाचं ज्ञान झालं नाही किंवा यथार्थ निर्गुणाचंही ज्ञान झालं नाही. अरे बाबा, सगुणाला जर तू निर्गुणाला जर व्यापक मानतो, निर्गुण तत्व जर सर्वांमध्ये भरून उरलेलं आहे, तर जे सगुण दिसणारं म्हणजे गुणयुक्त दिसणारं जगत, गुणयुक्त दिसणारी मूर्ती, त्याच्यामध्ये परमात्मा नसेल का? मग त्याला न मानायला काय हरकत आहे? परंतु त्या एक समजुती असतात, ही एक विचार प्रणाली असते आणि त्या विचार प्रणालीने तो ग्रुप, तो वर्ग, तो समुदाय चालत असतो. परंतु वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एकमेव समन्वयवादी संप्रदाय आहे. हा विश्वाला गुरुत्व देणाऱ्या सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ संप्रदाय आहे. हा समन्वय घालतो. या संप्रदायातल्या सत्पुरुषांनी, अवतारी संतांनी, संत सज्जनांनी जेवढे काही वाद होते ते सर्व मिटवून टाकले. शिव वैष्णवातला भेद संतांनी मिटवून टाकला. काही शिवाचे उपासक आहे, काही विष्णूचे उपासक आहे. विष्णूचे उपासक शिवाला मानत नाही, शिवाचे उपासक विष्णूला मानत नाही. परंतु आमचे संत दोघांनाही मानतात. दोघांमध्ये सुद्धा भेद नाही. शिवारामा नाही भेद. जशी साखर आहे, साखर आणि गोडी एक आहे. सर्वांगी साखर म्हणजे गोडी साखरेच्या ठाई, त्यांच्यामध्ये भेद नाही. तर त्याप्रमाणे साखरेमध्ये सर्वांग आणि गोडी आहे. तसा ही एकरूपता आहे. ही उपासनेतली जशी मोडली तशी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा एकच आहे. म्हणून अर्जुनाला सुद्धा हा प्रश्न पडला होता, तेशाम की योगवित्तमः, ती कौनी योग तत्वता जाणीतला सांगा. तो योग कोणता, तात्विक दृष्टीने कोणता योग आहे तो मला भगवान म्हणतात. अर्जुन म्हणतो विचारतो सगुण निर्गुण कोणतं तत्व श्रेष्ठ आहे? सगुणाची भक्ती श्रेष्ठ की निर्गुणाची? परंतु ज्ञानोबाराय परमात्म्यासमोर गेल्यानंतर प्रत्यक्ष परमात्म्यालाच हात जोडून विनंती करतात, देवा खरं सांग, तुला म्हणावं काय? तुला म्हणावं काय? तुला निर्गुण म्हणावं तर प्रत्यक्ष माझ्या समोर तू दिसतोय मला काय? निर्गुण म्हणावं तर तू मला डोळ्याने दृश्य होतो. आणि सगुण म्हणावं
तर तू व्यापक दिस, तुझं व्यापक स्वरूपाचा सुद्धा अनुभव येतो. सगुणाच्या दर्शनातून तुझी व्यापकता कळते आणि निर्गुणाच्या दर्शनातून मोक्ष घडतो. पांडुरंग परमात्मा सगुण परमात्मा आहे की नाही, पण पांडुरंगा असं शास्त्र सांगतं, सगुणाच्या भक्तीतून मोक्ष जर मिळवायचा असेल तर निर्गुणाच्या साक्षात्काराशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि परमात्म्याकडे जर पाहिलं तर पांडुरंग परमात्म्यात दर्शनांते भवेन मुक्ती, त्याचं दर्शन झालं तर आपल्याला मोक्ष मिळतो, मुक्ती प्राप्त होते. म्हणून तो निर्गुण सुद्धा आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुझं सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, तुझं सगुण मनो की निर्गुण रे. देवा तुला सगुण म्हणाव की निर्गुण म्हणाव हा प्रश्न आहे. परंतु एक निर्णय केला, एक अनुभव आला, निर्णय केला म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आला, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, एकच आहे. आणि हा भाव ज्यांना झालेला असतो, झालेला आहे, असे संत सज्जन ज्या सगुण निर्गुण समसमान त्यांच्यामध्ये समानता आहे, त्या संत सज्जनांना आता वंदन आहे. चौथं पद आहे या ओवीतलं, जे निज जीवन सद्भावा, जे सद्भावाला जीवन देणारे आहे. आणि अतिशय अंतकरणातलं जीवन म्हणजे परमात्म्याची ओळख करून देणारे संत परमार्थिक भावना, सद्भाव, सत्विषयीचा भाव अंतकरणामध्ये जागृत करणारे, कनवाळू कृपाळू असणारे जर कोणी असतील तर ते संत आहे. त्यांच्याकडं तो सद्भाव जागृत झालेला असतो. अशा प्रकारचा म्हणजे ते सज्जन आहेत. आता सद्भाव याचा जर विचार आपण केला तर नाथांनी सुद्धा या सद्भाव म्हणजे काय, या सद्भाव कसा असतो, या सद्भावाचं फल काय, याचा विचार आहे. अजून 5 मिनिट आपल्याकडं आपण विचार करतो. तर सद्भाव म्हणजे काय, सद्भावाचा विचार तर सद्विषयीची अंतकरणातली भावना, सद्विषयीची अंतकरणातली समजूत, सद्विषयीच्या अंतकरणातली वृत्ती. नाथ महाराज सांगतात, निर्विकल्प भावार्थी आपण सगुण निर्गुण का नाम स्मरण, भक्त भावार्थी आदरी जाण, ते होय पूर्ण सद्भावेची. नाथ महाराज सांगतात की सद्भावेची म्हणजे सद्भावानेच आपल्याला निर्गुण सगुण निर्गुणाची सुद्धा एकरूपता प्राप्त होते. निर्विकल्पे भावार्थी आपण म्हणजे निर्विकल्प अंतकरण हे विकल्प रहित होणे, हे भावार्थाने अतिशय आदरे आपण सगुण निर्गुण का नामस्मरण, सगुणाचं नामस्मरण का निर्गुणाचं चिंतन, असं भक्तिभावार्थे आदरी जाण, ती होय पूर्ण सद्भावेची. हे जर कशानं होत असेल तर सद्भावाने, म्हणजे ही परमार्थातल्या अवस्था. सद्भाव म्हणजे काय, सत्शी संलग्न होण्याची वृत्ती, भावना, विचार. आणि तो विचार, त्या विचाराने तो विचार जिथून जन्माला येतो, ज्यांच्याकडून प्राप्त होतो ते कोण आहे, संत आहेत. किंवा ज्यांच्याकडं तो सद्भाव असतो ते संत आहेत. त्या सद्भावाला जिवंत स्वरूप देणारे, त्याला जीवित ठेवणारे, त्याला प्राप्ती करून देणारे ते संत सज्जन आहे. त्या सद्भावाने काय होतं, काय अवस्था प्राप्त होतात, निर्विकल्प आपण, भावार्थी निर्विकल्प, त्या भावार्थाने आपण निर्विकल्प होतो. म्हणजे आपल्या जीवनातले विकल्प जे आहेत ते निघून जातात. सगुण निर्गुणाचं नामस्मरण या सद्भावानं निर्माण होते. म्हणजे सगुणाची भक्ती आणि निर्गुणाची निष्ठा हे कशामुळे प्राप्त होते, याच सद्भावाने प्राप्त होते. आणि तेने होय संपूर्ण भक्त भावार्थे आदरी जाण, भक्ताविषयीचा भाव, आदर आपल्या अंतकरणात निर्माण होतो. तो कशाने, तो सुद्धा पूर्ण सद्भावेची, या सद्भावानेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. नाथ महाराज सद्भावाचं पुन्हा फल सांगत असताना म्हणतात, अगाध कीर्ती गुरुची गहन, गुण निर्गुणता अनंत गुण, काय द्यावे त्याचे आपण, नित्य निर्गुण निजांगी, भाव घेऊन त्यापे जावो, त्या नाही गावो ठावो, त्याची प्राप्ती न चले उपावो, एका सद्भावो वाचुनी. या एका सद्भावाशिवाय आपल्याला हे प्राप्त होत नाही. अशी अगाध कीर्ती गुरुची गहन, गुरुची म्हणजे संतांचीच, त्यांची अगाध कीर्ती आहे. काय, गुण गणिता अनंत गुण, गुणाचा जर विचार केला तर ते अनंत आहे. हरी अनंता,
हरिकथा अनंता. परमात्मा अनंत गुण निधान आहे. अनंत म्हणती या माझ्या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. असं अनंत गुण असणारा अनंत गुण त्या गणिताचा अनंत गुण जो आहे, काय घ्यावे त्याचे आपण त्या अनंताचे गुण आपण काय घ्यावे, किती घ्यावे, काय घ्यायचे, ही जी गहनता आहे ती नित्य निर्गुण निजांगे. असं ते नित्य निर्गुण असणारे जे संत आहे त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्या कीर्तीने त्यांची गहनता अगाध कीर्ती काय आहे तर धाव घेऊनी त्यापे जावो. त्यांच्याकडे धाव घेत जायची आदराने श्रद्धेने त्यांच्याकडे भाव. तव त्या नाही गाव ठाव. संतांकडे जर आपण गेलो त्या भावनेनं तर त्याच्याकडं गाव ठाव म्हणजे त्यांना ठिकाणच नाही. म्हणजे सर्वत्र ठिकाण नाही म्हणजे ते सर्वत्र परब्रह्मासारखे व्यापक झालेल्या निर्गुण स्वरूपाला त्याचे प्राप्ती न चले उपाव. अशा करता कुठले उपाय चालत नाही. ओ तुम्ही सांगा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. असं जे अव्यक्त स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे, ज्याला नाव नाही रूप नाही काहीच नाही, अशा रूपाने जर त्यांना पाहायचं म्हटलं, अशा रूपाची सांगा. आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, ज्याला पायच नाही कसं दर्शन घेणार तुम्ही? नामस्मरण करायचं आहे, त्याला रूपच नाही, आकारच नाही, दर्शनच घेऊ शकत नाही आपण त्याचं. पाय नामस्मरण त्याला रूपच नाही तर कशाचं नाव आहे, आकार नाही तर त्याला नाव कसं काय येणार आहे, नाव रूप नाही. अशा निर्गुण परमात्म्याला रूपम अस्पर्शम असं जे वेदाने उपनिषदाने वर्णन केलं, अशा परमात्म्याला मग त्याची भक्ती त्याच्या दर्शनाशिवाय साक्षात्काराशिवाय जीवन पूर्ण होत नाही. मग हे कशानं घडत असेल तर हे नाथ महाराज म्हणतात, एका सद्भावा वाचून, एका सद्भावाशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. आणि तो सद्भाव संत सज्जन त्याला निज जीवन देत असतात. तो त्यांचं निज जीवन झालेलं असतो, सद्भाव त्यांच्या ठिकाणी व्यापक झालेला असतो. नाथ महाराज पुन्हा सांगतात की सद्भावे स्मरता नामासी, गुरु प्रगटे स्मरणापासी, जेवी सागरू सैंधवासी, ये भेटीसी निजांगे. नाथ महाराज दृष्टांत देतात. समुद्र आहे, मीठ कशापासून तयार झालं? समुद्राच्या पाण्यापासून. मग ते मीठ समजा तयार झालेलं मीठ समुद्राच्या पाण्याजवळ खेळता खेळता असं टाकलं किंवा पडलं तर ते म्हणेल का आता तुम्हाला बाजूला सोडून दिलं, मी तुझा स्वीकार करत नाही? नाही. ते जसं मीठ पाण्यामध्ये पडलं की ते जसं पाणी रूप समुद्र रूप होऊन जाते, त्याप्रमाणे सद्भावे स्मरता नामासी सगुणाची भक्ती, आणि त्या नामासी गुरु प्रगटे स्मरणापासी. गुरुनाम व्यापक मोठा परमात्मा परब्रह्म, ते संत सद्भावाला प्राप्त झालेले तेच संत, त्या सद्भावाने संतांची प्राप्ती होते, त्याच सद्भावाने भगवंताची प्राप्ती होते. ज्यासी गुरुचरणी भगवत भाव. आता सद्भावाचे पुन्हा एक फल सांगतात. ज्यासी गुरुचरणी भगवत भाव, त्याने सेवेसी ये ब्रह्म सद्भाव, तेथ ब्रह्म सद्भावेसी पहाहो, मी देवाधिदेव सबाह्य तिष्ठे. नाथ महाराज म्हणतात की या सद्भावाची दुसरी फायदा असा आहे की ज्यासी गुरुचरणी भगवत भाव, सद्गुरूविषयी संताविषयीचा भगवत भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. काय आहे? आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांना आपण गुरु मानलं, ज्यांना आपण संत मानलं, त्या संतामध्ये आणि देवामध्ये भेद मानता कामा नये. परंतु आपण आपल्या पहिल्यांदा तर ज्यांना आपण गुरु मानलं त्याला म्हणतो आमचा गुरु भला माणूस आहे. तो माणूस नाही ना राजा, गुरु माणूस नाही, तो ब्रह्म आहे. पण तो भाव निर्माण होण्यासाठी सुद्धा त्या सद्गुरूची सेवा, सद्गुरूची सत्पुरुषाची संतांची ती भावना त्यांच्याविषयी निर्माण होऊन तशी सेवा घडणं महत्त्वाची आहे. तर तो भाव निर्माण त्यांच्या संगतीत होणार आहे, दुसरीकडं कुठं नाही. त्यांच्या संगतीमध्ये जाऊन त्या संतांच्या विषयी भगवत भाव, संताविषयीचा सद्गुरूविषयीचा भगवत भाव निर्माण ज्याच्या अंतःकरणामध्ये झाला ना, त्याच्या सेवेसी ब्रह्म ये सद्भाव. ज्याच्या अंतःकरणात संताविषयीचा भगवत भाव निर्माण झाला, सद्गुरूविषयीचा भगवत भाव निर्माण झाला, प्रत्यक्ष परब्रह्म त्या
शिष्याची, त्या सेवकाची सेवा करायला येते. कशामुळे? सद्भावामुळे. ब्रह्मभाव त्याची सेवेस ये म्हणजे त्याला त्याच्या मनात सुद्धा ब्रह्मभाव दृढावल्या जातो. त्याच्यामुळे कशामुळे? त्या सद्भावामुळे. आणि त्याचमुळे पुन्हा सांगतात की ये तेथ ब्रह्मभावेसी पाहो मी देवादी देव सभाय तिष्ठे. त्याला तो ब्रह्मभाव प्राप्त झाला. होईल अंगे देव झाला जो आपण तयासी हे जग अवघे देव ब्रह्म. त्याला सर्व जग काय दिसतं? ब्रह्मच दिसतं. कारण तो स्वतः ब्रह्मभाव प्राप्त होतो आणि हा संतांच्या संगतीत प्राप्त होतो. हा ब्रह्मभाव ज्याला प्राप्त झाला तो ब्रह्मभावेसी पाहो मी देवादिदेव. मी देवादिदेव असणारा देव कसा आहे? सबाई आहे. विठ्ठल आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंदले असा जो आहे तो आत बाहेर असणारा परमात्मा, जिकडं तिकडं त्याचंच दर्शन होतं. तोच परमात्मा आपल्याला आधी अंतामध्ये तोच परमात्मा दिसतो. आणि असा भाव भगवानंता त्याच्या दृष्टिकोनामध्ये येतो. आणि अशा सद्भावाला जर जीवन देणारे कोणी असतील तर जे निज जीवन सद्भावा आता वंदू सत्त सज्जन. जे नाथ महाराज म्हणतात की जे जीव सद्भावाला जीवन देणारे आहेत त्या संत सज्जनांना मी नमन करतो. आता अशा संत सज्जनांच्या ज्यांच्या भावाने जीवना, ज्यांच्या सहवासात वंदनाने आपल्याला सद्भावाला निज जीवन प्राप्त झालं. जे जीवन म्हणजे आत्माच म्हणा, आत्मदर्शन म्हणा, ब्रह्मभाव म्हणा, तो भाव आत्मदर्शन आपल्याला ज्या सद्भावाने प्राप्त झालं त्या संतांची त्या सद्भावाने जर आपण त्यांच्याशी सद्भाव जर धरला तर आपल्या जीवनात काय वेळ प्राप्त होतं. मला वाटतं आजची वेळ आपली समाप्त झाली. परंतु आज ओवी वाचू. नाथ महाराज म्हणतात ज्याची सद्भावे ऐकता गोष्टी चैतन्य घन होय सृष्टी लागे परमानंद दृष्टी ऐसी कृपा दृष्टी साधूची. या ओवीचा विचार आपल्याला उदय करायचा आहे की ज्यांची सद्भावे, ज्यांच्या अशा सद्भावाने अशा संत सज्जनांची जर आपण नुसती गोष्ट ऐकली, तत्वज्ञान बाजूला, नुसती गोष्ट ऐकली तरी आपल्याला काय होतं? चैतन्य घन दृष्टी, सर्वत्र व्यापक परमात्म्याची दृष्टी होते आणि आनंद आपल्याला प्राप्त होते. आणि ती आनंद दृष्टीमय, आनंदमय दृष्टी, आनंदमय स्वरूपता अवस्था प्राप्त होते. अशी त्यांची कृपा शक्ती आहे, कृपा दृष्टी आहे. त्या कृपा दृष्टीचा, सद्भावाच्या कोणत्या गोष्टीचा, चैतन्य दृष्टीचा विचार आपण उद्याच्या प्रवचन चिंतन सेवेमध्ये करू. आजच्या सेवेला इथंच आईसाहेबांच्या, ईश्वराच्या, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून आज इथं आपण विसावा घेत आहोत. संतांचं नित्याप्रमाणे आपण नामस्मरण करू आणि ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू. पुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव
तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई मूळमाया मुक्ताबाई मूळमाया मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शक्ती मुक्ताबाई की जय. ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. झेंडूजी महाराज की जय. सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज की संतन की जय. दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय.